खूप वर्षानंतर ह्या सणाचा आम्हाला उपभोग घेता आला, तर तो कोणता सण ते बघूयात चल. तर आम्ही चाललो आहे वेळ अमावस्या निमित्त आमच्या शेतामध्ये, म्हणजेच माझ्या सासरी. मी सासरीच आहे, पण शेतामध्ये आमचं फर्स्ट हाऊस आहे असं आहे. तर हे आहे आमचं शेत. असं पूर्ण भालेराव, 7 भालेराव आहेत, त्यांचं स्टेप बाय स्टेप असं पूर्ण अख्खा एक पट्टीच आहे शेताची. आणि ही आमची सेकंड, मला वाटतं लास्टून सेकंड आहे असं. तर इथे डाळिंब वगैरे होते ते काढले, आणि हे माझ्या दिराची मुलं आहेत, निमीची कझिन्स. आणि हे आमचं घर, आणि आतमध्ये वगैरे दाखवेन नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये. तर इथे मस्त केळी लागले होते, आमच्या म्हशीला बाळ झालं होतं, नंतर मग गहू लावले होते शेतामध्ये. तर मग छान अशी पूजा केली. छकुली म्हणजे माझी जाऊ, तिने गरगटा, भाकरी, नंतर ते गुंड आणि पुरणपोळीचं सगळं करून ठेवलं होतं. गेले मग मस्त पुरणपोळ्या लाटल्या आणि आमटी बनवली, आणि छानपैकी आम्ही मग सगळं नैवेद्य वगैरे घेऊन शेतात आलो. तर शेतामध्ये असं आहे की आपण शेताला विनंती करायची की बाबा आमचं भरभराटी होऊ दे, म्हणजे शेत जमीन चांगली होऊ दे, पिकं चांगली होऊ दे. विहिरीला पण पूजा केली. अशा खूप ठिकाणी आम्ही मस्तपैकी पूजा केली. आणि नवीन शेत घेतलं माझ्या सासऱ्यांनी, तर तिथे पण आम्ही गेलो, तिथं पण पूजा वगैरे केली. अशा पद्धतीने मस्त पूजा संपन्न झाली. आणि 4 ते 5 वर्षानंतर आम्हाला जायला भेटलं, कारण की 3 वर्ष तर तमिळनाडूमध्ये होतो, आणि 1 वर्ष 2 वर्ष काहीतरी लॉकडाऊन त्या टाईमला पण नव्हतं भेटलं. तर अशा प्रकारे आम्ही एन्जॉय केला. आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, आणि आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर सपोर्ट. बाय.